बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, राजश्री शाहूजी महाराजांचा जय असो, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जय असो, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा जय असो. जय संविधान. आज सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी लक्षणीय उपोषणाला बसलेलो आहोत. याचं कारण त्या बदल शहरामध्ये तहसीलदार कार्यालय आहे, त्या ठिकाणी जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्याचं तात्काळ निलंबन करावं आणि त्याचं सेवा पुस्तकात नोंद करावी आणि अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात यावी. याचं कारण ज्या ठिकाणी फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक असतील अशा नागरिकांना त्या ठिकाणी राजरोषपणे न घाबरता त्या ठिकाणी खुल्यापणे पैसे मागितले जातात. एखादं छोटंसं काम असेल, मग ते रेशनिंग कार्डाचं असेल, ती जातीच्या दाखल्याचं असेल, मृत्यू दाखल्याचं असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, असे असंख्य योजना असतील. अशा योजना संदर्भात जर एखादा सर्वसामान्य माणूस गेला तर त्याला खुल्यापणे पैसे मागून त्याचे काम करतो असे त्या ठिकाणचे अधिकारी सांगत असतात. म्हणून अशा अधिकाऱ्याच्या विरोधात या सातारा जिल्ह्याचे कलेक्टर असतील अशा कलेक्टर साहेबांच्या कार्यालयाच्या बाहेर आम्ही लक्षणीय उपोषण केलेलं आहे. जर या ठिकाणी जर अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही तर या येत्या 15 ऑगस्ट रोजी या कलेक्टरच्या बाहेर माझे सर्व सहकारी, त्यामध्ये अजित मोरे असतील, सुनील पवार असेल, विशाल सुरेंचे असेल आणि मी स्वतः मंगेश आवळे असेल, या ठिकाणी 15 ऑगस्ट रोजी या ठिकाणी कलेक्टर साहेबांच्या कार्यालयाच्या बाहेर आम्ही आत्मदान करणार आहोत. जर याची या आमच्या आंदोलनाची जर कलेक्टर साहेबांनी दखल घ्यावी, अन्यथा आत्मदानाचा आम्ही इशारा दिलेलाच आहे साहेब. परंतु अशा भ्रष्ट अधिकारी फलटण तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना त्रास देऊन स्वतःचा किस्सा भरण्याचं काम करत असतील तर अशा अधिकाऱ्याच्या विरोधात आमचा जीव जरी गेला तरी बेहतर. परंतु 15 ऑगस्ट रोजी आम्ही याच ठिकाणी आमचे सर्व सहकारी आत्मदान करणार आहोत. याची कलेक्टर साहेबांनी दखल घ्यावी. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय नवोन्मेष, जय संविधान, जय पंचकोटी.